या विठ्ठले कृपा केली। असा हा पावन परिसर आपला साईनाथ महाराजांच्या इथे प्रतिष्ठा महोत्सव आणि त्या निमित्ताने हे श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। 7 दिवस महाराज हे तर 7 तत्वाचे, आपल्यासाठी हे 7 दिवस आनंदाचे आहे। 7 दिवस आपण भरपूर आनंद घेणार आहोत। घ्यायचा ना आनंद? धन्यवाद। फक्त तुम्ही असं करत जा, म्हणजे मला कळते की मी जे बोलते ते तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही। ठीक आहे महाराज, बघा कथेमध्ये ह्या साक्षात भगवंताची जी वाङ्मय मूर्ती आहे। भागवत कथा म्हणजे काहीतरी शब्दरूपी आणून ठेवलं आहे, ग्रंथ आणून ठेवला आहे, आणि काही जरी कथावाचक सांगतात म्हणून सांगतात, आपल्याला काही काम नाही म्हणून जाऊन बसतो म्हणून बसतो, असं नाही। हे भाग्याचं लक्षण आहे महाराज। ज्याचे भाग्य असतात ना तेच या पेंडॉलपर्यंत, कथा पेंडॉलपर्यंत येऊ शकतात, नाही का? म्हणून साक्षात तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी। भगवंतानी साक्षात सांगितलेलं आहे की मी दुसरा तिसरा कुठेच गेलेलो नाही, मी कुठे आहे? ह्या भागवतामध्ये वाङ्मय मूर्ती। तुम्ही सगळे एज्युकेटेड आहे, तुम्हाला एवढं सांगायची आवश्यकता नाही की वाङ्मय म्हणजे काय आहे ना। तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी। भगवंताने सांगितलं, जेव्हा उद्धवजी महाराजांनी प्रभू श्री कृष्णाला विचारले, प्रभू तुम्ही तुमचं अवतार कार्य संपवून जेव्हा निजधामाला जातात तेव्हा आमच्यासारख्या साधारण व्यक्तीने तुम्हाला कुठे शोधावं, तुमचं दर्शन कुठे घ्यावं? आमच्यासाठी तर तुम्ही इथे नाहीच। तेव्हा भगवान श्री कृष्ण सांगतात, उद्धव मी कुठेच गेलेलो नाही। जे लोक मला तत्वज्ञानी वाटतील ना त्यांना असं वाटेल की नाही, पण जे लोक मला भक्त या भावाने वाटतील ना तर त्यांच्यासाठी मी कुठेच नाही। कुठे आहे? तीन वरिष्ठ हो श्रीमद भागवता। कुठे आहे? मी साक्षात श्रीमद भागवतामध्ये आहे। मग ही भागवत हे प्रत्यक्ष आपल्या इथे 7 दिवस काय आहे? भगवंताचं आगमन आहे। येऊन इथे राहणार आहे। बघा भगवंताचा वास तुम्हाला असं वाटतं कधी कधी भागवत चालू होते, कधी कधी आपण ऐकतो, कारण सुखाच्या विरुद्ध दुःख असू शकतं पण आनंदाच्या विरुद्ध काहीच नाही। आणि आनंद एकमात्र आपल्याला सत्संगामध्ये मिळतो। आणि भागवतामध्ये महाराज बघा 7 दिवस कसे 7 तत्वाचे आहेत। आणि श्रीमद भागवतामध्ये बसताना ज्ञानी म्हणून बसायचं नाही, काय मी खूप ज्ञानी आहे, हमने तो बहुत कथा सुनी है, हमको तो बहुत ज्ञान है, हमको तो बहुत आता है। कथा में बैठना है तो ज्ञानी बन के नहीं बैठना, कथा में बैठना है तो कैसे बैठना है? आपल्याला कथेमध्ये भक्त बनून बसायचं। कारण महाराज हे दुनिया खूप हुशार आहे, ये दुनिया बड़ी सयानी है और जिसे देखो वही ज्ञानी है। मैंने कहा शराबी से दूर जा इस खराबी से, मैंने कहा शराबी से हो जा इस खराबी से। उसने कहा मेरे ही क्यों छुड़ाते हो? क्या उसने कहा मेरे ही क्यों छुड़ाते हो, तुम भी तो अंगूर खाते हो। उसने कहा मेरी ही क्यों छुड़ाते हो, तुम भी तो अंगूर खाते हो। एवढी अंगूरों का पानी है, ये दुनिया बड़ी सयानी है। म्हणून इथे शहाणा बनून किंवा अज्ञानी बनून तर्कवितर्क करणारा बनून इथे बसायचं, इथे भक्त बनून बसायचं। आणि श्रीमद भागवत कथा कल्पतरू आहे महाराज। कल्पतरू तर तुम्हाला माहितच आहे, कल्पतरू काय असते? इच्छा पूर्ण करणारा वृक्ष। भागवत कथा कल्पतरू आहे। आणि तुम्हाला सांगते 7 दिवस माझ्याकडे लक्ष द्या, त्यांना बघितलंय भागवत कथा जर तुम्ही नियमाने ऐकली ना, नियमाने ऐकायची, कथा वाचन यायच्या आधी पेंडॉलमध्ये आणि आपली जागा रोज
रोज ठरवून घ्यायची, आसन धरून आणायचं. मी नियम त्यांच्याकडे होत असेल की नसेल ते नंतरचा भाग आहे. हे कल्पतो हे भागवताला इच्छा फळ देणारा ग्रंथ आहे. रोज आपण आपली जागा निश्चित करायची आणि मनामध्ये जी आपली इच्छा आहे ना, तुम्हाला जे काय तुम्हाला भगवंताला मागायचं आहे ते मागायचं. ती इच्छा घेऊन मनामध्ये इथे बसायचं. कथा वाचन यायच्या आधी यायचं आणि कथा वाचन गेल्यानंतर जायचं. बरोबर, नाहीतर तुम्ही म्हणाल आम्ही तुमच्या आधी आलो तुमच्या आधी जातो, असं नाही करणार. कल्पतरू आहे. तुम्ही जे इच्छा घेऊन इथे बसाल ना, तर तुम्हाला ती इच्छा पूर्ण प्रदान करणार हे निगम कल्पतरू गलितम फल सुखमुखान प्रवित संयुक्त तीव्र भागवत रसमालयम विभुरहो रसिका भूमि धारिका. काय आहे निगम कल्पतरू? निगम म्हणजे कानाने प्यायचा. मग काही हुशार डॉक्टर सांगितलंय हे दुनिया बळी सयानी आहे, जिसे देखो होई ज्ञानी आहे. तर काढतात लोक. मग हे गरीब फळ आहे, एवढं पिकलेलं फळ आहे, मग एवढे उंच झाडावरून पडलं तर फुटलं असेल की नाही? समजतंय नाही? फुटलं असेल की नाही? नाही फुटलं नाही. का? क्योंकि एक फल सीधे नीचे नहीं गिरा, शाखा बाय शाखा शाखा बाय शाखा. म्हणजे भगवंताने ब्रह्माजीला सांगितलं, ब्रह्माजीने नारदजीला सांगितलं, नारदजीने नारदांना सांगितलं, ते आज आपल्यामध्ये आलेलं आहे. फुटेल त्यामध्ये हे निगम कल्पतरू गलितम फल आहे आणि ते आपल्याला रूपाने भगवान कृष्ण भगवान. श्रीमद भागवत सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती जगत्तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवत म्हणजे काय आहे बघा. भागवत 4 अक्षराचा आहे नाही का? भागवत एक विशाल ग्रंथ आहे. विशाल. जेव्हा वेदव्याजींनी सर्व 18 पुराण लिहिले ना, तरी त्यांच्या मनाला शांती नव्हती, तेव्हा त्यांनी भागवताची रचना केली. पण भागवत म्हणजे काय? भाग्य कहे भाग्य खुलत आहे. फक्त भा म्हटलं नाच भाग्य खुलतं. मग तुम्ही तर आयोजन केलं हो, काय करा पेन्शन केस मंजूर झाली की नाही? भाग्य कहे महाराज आजच त्यांची पेन्शन केस मंजूर झाली. टाळ्या वाजवायचा. भाग्य और लोग कहे वैराग्य बढ़त है. संसार करता 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 शेवटी देवा म्हणतो नाही काही दिली या संसारामध्ये काहीच पडलं नाही. बरं झालं तुमच्यासारख्या तुम्ही खुश आहे. आम्ही मी तुमच्यासारखं राहिलो असतो तर कितीतरी महिला म्हणतात काहीच नाही संसार करून लग्न करून काहीच नाही. हे काय तेव्हा नंतर वैराग्य होतं वेळ येऊन गेल्यावर. पण भागवत श्रवण केल्याने वेळेस संसार करा. संसार करा. संसारामध्ये राहायचं. संसार करून परमार्थ करायचा. ओलं नारळ असतं ते कसं राहतं ना, त्या याला विकून राहतं ना, आणि जे वाळलेलं नारळ असतं ते संसारात राहायचं. असं म्हणत नाही संसार करू नका, संसार करा आणि परमार्थ सुद्धा. मग वो के कहे वैराग्य बढ़ जाता है और तो के कहे तकदीर बदल जाता है. गोपाल कृष्ण भगवान की